हाय, हॅलो, नमस्कार. बघा, आज आपण मसालेदार वांगं बनवणार आहोत. तर काय करायचं, असे हिरवेगार काटेरी वांगे घ्यायचे आपल्याला आणि ते पाण्यात घालायचे, स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपले ते काटे काढून घ्यायचे आपल्याला आणि वरचं शेंडाही काढून घ्यायचं आहे. आणि बघा असं, आणि मग 4 फोडी करायच्या आहेत, त्याच्यात मीठ भरायचे आपल्याला आणि ते आपल्याला वाफत ठेवायचे आहेत एका चाळणीमध्ये. 10-15 मिनिटासाठी वाफवून घ्यायचे आपल्याला झाकण ठेवून. आणि खूप छान लागतं, खूप टेस्टी लागतं. तुम्ही नक्की करून बघा. बघा, असे मस्त वाफवून घेतले का मग बघायचे आपल्याला ते वांगे शिजले का. आणि जर ते वांगे शिजलेत ना, का मग आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत. बघा, असे बघायचे आपल्याला शिजले का. मग आपल्याला कढई तापायला ठेवायची, त्याच्यात तेल घालायचे थोडंसं आणि तेल तापलं का आपल्याला काय करायचं, एका ह्याच्यामध्ये ताटली ते ना थोडंसं हिंग घ्यायचे, हळद पावडर घ्यायची, मीठ घ्यायचे चवीनुसार आणि जिरे आणि धना पावडर घ्यायची थोडीशी, कांदा लसूण मसाला घ्यायचा आहे आपल्याला आणि लसूण खोबऱ्याची चटणी मी तुम्हाला अपलोड केलेली आहे चॅनलवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही बघू शकता. ती चटणी ह्याच्यामध्ये घालायची, तेलामध्ये सगळं एकजीव करून घ्यायचे आपल्याला हा मसाला. बघा, असं मस्त एकजीव करून घ्यायचे आणि जे वांगे आपण वाफवलेले आहेत ना ते त्याच्यात घालायचे आपल्याला आणि मस्त एकजीव करून घ्यायचे असे मस्तपैकी. बघा, असं खूप छान लागतं, खूप टेस्टी लागतं. तुम्ही नक्की करून बघा. तुम्ही अगदी भाकरी संग चपाती बरोबर इतकी छान लागतात ना, पण लहान मुलंसुद्धा खातील. बघा, असं मस्त ते झाकण ठेवून वाफवून घ्यायचे आपल्याला. 1 चमचा पाणी घालून वाफवायचे फक्त, जास्त पाणी घालायचं नाही आहे. बघा, किती छान असं मसालेदार वांगं झालेलं आहे. नक्की करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.